सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 706. आहे तेची आम्ही मागो तुझ पाशी, नाव तुझ ऐशी क्रिया नष्ट. आहे तोची आम्ही मागो तुझ पाशी, नाव तुझ ऐशी क्रिया नष्ट. न बोलावे तेची वर्म बरे दिसे, प्रगट ते कैसे गुण करू. न बोलावे तेची वर्म बरे दिसे, प्रगट ते कैसे गुण करू. एका ऐसा एका घेवयाचा मुळा, एका ऐसा एका घेवयाचा मुळा. का तू मागू पाडा नाही ऐसे, का तू मागू पाडा नाही ऐसा. तुका म्हणे लोका नाही कळवाले, करावे आपुले जतन तो. तुका म्हणे लोका नाही कळवाले, करावे आपुले जतन तो. आहे तुझी आम्ही मागो तुझ पासी, न हो तुझ ऐशी क्रिया नष्ट. अर्थ महाराज देवाचे वर्म काढून त्यांच्याजवळ थोडेसे भांडण आहे. हे देवा, जे तुझ्यापाशी आहे तेच आम्ही मागतो, पण तू ते देत नाहीस. जवळ असूनही ते न देणारे क्रियानष्ट आम्ही नाही. हा तुमचा अवगुण लोकांमध्ये बोलू नये हेच मला बरे वाटते. तुम्ही एवढे मोठे आहात की तुमचे दोष दाखविणे योग्य नाही. गोपाळा, जे तुम्ही एकाला दिले तसे दुसऱ्याला द्यावे हा तुमचा रिवाज का नाही? हे तुमचे गुणदोष लोकात प्रगट झाले नाहीत, तोच आपले ब्रीद रक्षण करा. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 707. आम्ही याची केली सांडे, कोठे तोंडी लागावे. आम्ही याची केली सांडे, कोठे तोंडी लागावे. आहे तैसे ओस आता चिंते चिंता वाढते. आहे तैसे असो आता चिंते चिंता वाढते. बोलयाचा मानिशीन प्रश्न भिन्न भिन्न राहावे. बोलिल्याचा मानिशीन भिन्न भिन्न राहावे. तुका म्हणे आम्हापाशी धीरा ऐशी जतना. तुका म्हणे आम्हापाशी धीरा ऐशी जतना. आम्ही याची केली सांडी, कोठे तोंडी लागावे. अर्थ महाराज म्हणतात, आम्ही देवाचा संबंध सोडला आहे, कारण त्यांच्या तोंडी कोणी लागावे. आता तो देव जसा असेल तसा असो, चिंता केल्याने चिंताच वाढते, म्हणून आम्ही त्याचा विचार करत नाही. आम्ही जे काही त्याला बोलतो त्यामुळे आपल्या मनाला मोठे क्लेश झाला, म्हणून आम्ही आणि त्याने आता वेगवेगळे राहावे हेच बरे. पण आमच्याजवळ पुष्कळ धीर आहे, म्हणजेच तो भेटला नाही तरी आमचे काही बिघडत नाही. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 708. आम्हापाशी याचे बळ कोण काळभरितो. आम्हापाशी याचे बळ कोण काळभरितो. धरुणी ठेलो जीवेसाठी होय भेटितो वरी. धरुणी ठेलो जीवेसाठी होय भेटितो वरी. लागिलो ते न फिरे पाठी पळल्या गाठी वाचोनी. लागिलो ते न फिटे पाठी पहिल्या गाठी वाचोनी. तुका म्हणे अवकाश तुमच्या ऐशे भवया. तुका म्हणे अवकाश तुमच्या ऐशे भवया. आम्हापाशी याचे बळ कोण काळभरितो.
अर्थ महाराज देवासंबंधी म्हणतात, आमच्यापाशी या देवाचे बळ कोटपर्यंत चालणार. त्याची भेट होईपर्यंत त्याला आम्ही हृदयाशी धरून ठेवणार आहोत. आम्ही त्याच्या मागे लागलो आहोत. गाठ पडेपर्यंत आमची तपस्या सोडणार नाही. हे देवा, आज नाही तर उद्या तरी कालांतराने तरी तुझ्याबरोबरचे होण्याचा प्रयत्न करून अर्थात तुझे ध्यान सोडणार नाही. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 709. बोलिलेची बोले पड पडदाडोनी उपजत मनी नाही शंका. बोलिलेची बोले पड पडदाडोनी उपजत मनी नाही चिंता. बहुताची माया बहुत कृपाळ साहोनी कोल्हाळ बोजाविशे. बहुताची माय बहुत कृपाळ साहोनी कोल्हाळ बोजाविशे. बहुतांच्या भावे वाटीसी कौतुके बहु कौतुके खेळविशे. बहुतांच्या भावे वाटीते वातुके बहु कौतुके खेळविशे. तुका म्हणे ऐशे जाणत सवर्म करणे तो श्रम नावर जेवाया. तुका म्हणे ऐसे जाणत सवर्म करणे तो श्रम नावर जेवाया. बोलितेची बोले पडताळोनी उपजत मनी नाही शंका. अर्थ महाराज देवाजवळ आपले गहाणे मांडतात. हे देवा, पूर्वीच्या लोकांचे अनुभव आठवून मी त्याच्या परतावा पाहून मी बोलत आहे. त्यामुळे माझ्या मनात शंका नाही. हे विठ्ठले, तू बहुतांची आई आहेस, फार कृपाळू आहेस. म्हणून भक्तीची कटकट सहन करून तू त्याची समजूत करतोस. भक्तांचा जसा भाव असेल त्याप्रमाणे तू त्यांना खाऊ देतोस आणि कौतुकाने खेळवितोस. देवा, हा तुझा स्वभाव आम्हाला माहीत आहे. म्हणून आम्ही जे श्रम तुझ्यासाठी करू, म्हणजेच जप तप अशी आराधना करू, ती व्यर्थ जाणार नाही ही खात्री आहे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 710. कोटी भोग उरला आता आठविता तुझ मज. कोटी भोग उरला आता आठविता तुझ मज. आड काही नये दुजे फळ बीजे आणिले. आड काही नये दुजे फळ बीजे आणिले. उद्वेग तो वाया विना कैसे शिना चिंतने. उद्वेग तो वाया विना कैसे शिना चिंतने. तुका म्हणे गेला भ्रम तुमच्या धर्मा पायाचा. तुका म्हणे गेला भ्रम तुमचा धर्मा पायाचा. कोठे भोग उरला आता आठविता तुझ नाज. कोठे भोग उरला आता आठविता तुझ मज. अर्थ हे देवा, मी तुझे स्मरण केले आहे, मग आता माझा कर्मभोग कसा उरेल ते सांगा. असे म्हणून महाराज देवालाच आपली स्थिती सांगत आहेत. अरे, आता कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध मला राहिला नाही. हेच फळ तुझ्या स्मरणरूपी बीजाने मला दिले. मी तुमचे चिंतन करतो, आता मला काळजी करायचे कारण नाही. देवा, तुझ्या स्मरणरूपी बीजाने मला दिले. मी तुमचे चिंतन करतो, आता मला काळजी करायचे कारणच काय. देवा, तुझ्या चरणाच्या पतित पावन रूप धर्माने माझा संसाराचे भ्रमच नाहीसा झाला. पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या
बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.